आता प्रेक्षकांची गर्दी ही वाढायला सुरुवात झाली. सौरभ, सामन्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. मॅचला सुरुवात देखील होणार आहे. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात आणि मॅचकडे वळूयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं तलवार क्रिकेट मैदान आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी सौरभ भुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. दोन्ही विजेत्या संघांमधली ही लढत यश आपण मैदानावरती पाहणार आहोत. तलवार क्रिकेट मैदान अगदी सुसज्ज असं हे मैदान बनवण्यात आलेलं आहे. सुंदर अशी खेळपट्टी आपण पाहतोय, सुंदर अशी स्टँड आपण पाहतोय. राजू म्हात्रे स्टँड, ऋषिकेश साखरकर स्टँड, पराग शेळके स्टँड, पंढरीनाथ ढेपे स्टँड, तसेच स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड, संजय बने स्टँड, महेंद्र म्हात्रे स्टँड, महिला कक्ष आहे. त्यानंतर अरुण विचारी स्टँड, राजू शास्त्री स्टँड, पंकज जाधव स्टँड, रवींद्र पाटील स्टँड, रुपेश भावी स्टँड, तसेच शंकर बाडा स्टँड. असे की टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू ज्यांनी मागचा काळ खऱ्या अर्थानं गाजवला, अनेक नामवंत स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं गाजवल्या, अशी सर्व लेजेंडरी क्रिकेटपटू त्यांची नावांची स्टँड आपण मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांनी येथे मात्र काही ठिकाणी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची स्टँड असतात, परंतु येथे मात्र आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील अलिबाग तालुक्यातील आपल्या विभागातील येथील खेळाडूंचे स्टँड येथे बनवण्यात आलेले आहेत. वळते सामन्याकडे सुजय पावशे येथे गोलंदाजीसाठी आलाय. स्वर्गीय जयदीप बना यांच्या नावाची जर्सी परिधान करून सुजय पावशे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा मारा, शॉर्ट लेग मध्ये चेंडूला मारलाय. सिंगल धाबेने ते मात्र सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. राजाभाई केणी टायगर्स हेमनगर संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकून ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स या संघाने येथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये केलेली खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स या संघाच्या गोलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरी. सुजय पावशे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मागील सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला होता. ती सामनावीराची ट्रॉफी सुद्धा त्यांनी जयदीपसाठी डेडिकेट केलेली आहे. नक्कीच माझ्याकडे त्यांनी सुपूर्द केली आहे की प्लीज त्यांच्या घरी जाऊन ती ट्रॉफी तू देऊन ये. धन्यवाद सुजय. त्याचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल, तितकं कमी आहे. कारण अशी माणसं मित्रांनो खूप कमी असतात या जगामध्ये. परंतु आज जयदीप नाही आहे, परंतु कारण जयदीप सुजय पावशेकडे बऱ्याचशा वेळेला गोलंदाजीचा सल्ला घ्यायचा आणि तो एक चांगली गोलंदाजी या मोसमामध्ये त्याने बऱ्याच स्पर्धांमध्ये केली होती. 2 ठिकाणी त्याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक सुद्धा जयदीप शेखर बनाला मिळालं होतं आणि सुजय त्याला नेहमी सल्ला द्यायचा. सुजय गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धावेने येते मात्र दोन्ही फलंदाज एका धक्क्या धावेवरती आहेत. कमलाकर दादले मान फ्रॉम नवगाव, तर त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी आहे शाहिद मुजावर. लेफ्टी राईट इज अ कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण यश पाहतोय या मैदानावरती तुमच्याकडे 4-5 लेफ्ट हँडर फलंदाज असणं गरजेचं आहे. कारण बोथ एंडने स्पर्धा असली की आपल्याला कॅल्क्युलेशनने खेळावं लागतं. यश जरूर या ठिकाणी सौरभ आपण बघत आहोत. तर या चेंडूवरती बघा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलं होतं, मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू गेला. पहिला षटक जेव्हा मैदानावरती प्रगतीपथावरती ना, कमलाकर दादले म्हटल्यानंतर एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभवी खेळाडू, रन मशीन ऑफ नवगाव, रन मशीन ऑफ अलिबाग, रन मशीन ऑफ रायगड, ज्या पद्धतीनं मैदानावरती ते नेहमीच खेळलेत. इतिहासाची पानं तुम्ही उलटून बघितली तर कमलाकर दादलेने अनेक मैदान गाजवलेत आणि स्ट्राईक एंडवरती बॅटचे येथे मात्र लिडिंग एज शुभम पाटीलने पकडलाय झेल. कमलाकरला येथे मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागणार. सुजय पावशेला मिळालेली ही या मॅच मधली पहिली सफलता. कमलाकर दादले बॅक टू द पॅव्हलियन.
रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आउट स्विंगर स्वरूपाचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा बाहेरच्या दिशेने वळला. बॅटची हलकीच एज लागली. विकेट किपरने इथे आपलं काम चोख निभावलं. कॉट बिहाइंड विकेट. तिथे फलंदाज बाद झाला. कारण सुजयची खऱ्या अर्थानं लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी, फास्टवरती लेग कट करणं ही खऱ्या अर्थानं त्याची पूर्वीपासून गोलंदाजीमधली खासियत आहे. कारण सुजय पावशे गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी पॉवर प्लेची षटकं हाताळत असतो. या मोसमामध्ये त्याने तब्बल 3 वेळेला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला आहे. या मोसमामध्ये तो अगदी वेगळ्या लयमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याने नक्कीच स्वतःच्या शॉर्ट इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की पहिल्याच मॅचमध्ये जो सामनावीराचा मानकरी ठरला होता की अलिबाग प्रीमियर लीगमध्ये मी एकही सामना जिंकलो नव्हतो, परंतु मी या वर्षी अलिबाग प्रीमियर लीगमधले पहिला सामना जिंकतोय. खऱ्या अर्थानं मला सुद्धा आनंद होतोय. वळतोय तत्पुरी हा चेंडू. यावेळच्या चेंडूवरती हुक केलंय, पाठवून दिलंय चेंडूला. फाईन लेग, सीमारेषा बाहेर येतोय दमदार आमदार चौकार. साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघ तर पंचा नो चेंडू आहे का? ओके. तर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गोलंदाजाचा हात त्या बेसला लागला होता आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पाहिलं ना तर मैदानावरती हा चेंडू नो आला आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू प्री हिट. हे समीकरण आपल्याला पुन्हा सांगावं लागतं. सुयश पावशे पुन्हा एकदा या मॅच मध्ये त्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि पुन्हा एकदा ओ नो, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. दमदार आमदार षटकार. मारतोय चौकार षटकार कोणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. पहिलंच पर्व खेळाडू सर्व. यश येथे मात्र अमित नागटीची धडाकेबाद. विजरोली गावाला बिलॉंग करतो. रोहा तालुक्यामधून येथे मी तलवार क्रिकेट मैदानावरती आलोय. स्ट्रायकर गोलंदाजावरतीच हल्ला चढवलाय, अटॅक केलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आहे ते पहिल्याच षटकामध्ये मार्गाचा अवलंब करत असताना. यावेळचा चेंडू लॉफ्टेड फटका. चेंडू जाईल सरळ हाताने खेळलेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. सुजयवरती हल्ला चढवलाय, हल्ला बोल केलाय. षटकार. सौरभ, जर आपण बघितलं ना मागच्या 2 चेंडूंवरती काहीशी मानसिकता ढासळली होती. टिमोन हा चेंडू आपण पाहिला, ओव्हर पिच टाकला होता. समोर चांगला फटका मैदानावरती खेळला गेला. बघा प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आनंद लुटतात मॅच मध्ये. प्रत्येक या ठिकाणी आलेला खेळाडू बघतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या पर्वानं सर्वांना अगदी आकर्षित केलं. प्रत्येक खेळाडू असेल, मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये आता मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्या सर्वांना वाटताना बघायला मिळते. सुजय पावशे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये त्याच्यावरती आक्रमण केले. तब्बल 20 धावा या मॅच मध्ये त्याच्यावरती लगावल्या गेल्यात. एक इंटरेस्टिंग मॅच आपण बघतोय. अमित नक्कीच्या बॅटमधनं पॉवरफुल स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळाले. हाऊज दॅट वॉज अ क्वेश्चन ऑन अ फील्ड. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती ती अपील नाकारली. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. सुजय पावशे काहीसा महागडा या ठिकाणी बघायला मिळाला. सौरभ, कारण पहिल्या 3-4 चेंडूंमध्ये सुजय पावशेने केलेली खऱ्या अर्थानं चमकदार कामगिरी. त्यानंतर येथे मात्र नो बॉल पडले आणि त्यानंतर फलंदाज अमित नाटकेने केलेली खऱ्या अर्थानं एक दर्शनीय फलंदाजी. एक चौकार आला, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. कारण फलंदाजाकडे खऱ्या अर्थानं अटॅक करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. कारण समोरचा गोलंदाज मागील सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलाय हे मनामध्ये न ठेवता त्या समोरच्या गोलंदाजावरती आपण धावा बनवायच्या आहेत हे टार्गेट मनामध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं. यश, कारण या मैदानावरती ना तुम्ही 80 ते 75 धावा बनवू शकता. टायमिंग सेट केले लक्षात ठेवा. या ठिकाणी जर 20 मिनिटं 4 षटकं जर या ठिकाणी नाही झाली तर मात्र 5व्या षटकाला तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल.
हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे टायमिंग सेट केलं गेलं आहे, मी वारंवार तुम्हाला सांगणार नाही. हे बरेचसे कॅल्क्युलेशन तुम्हाला मैदानावरती गेल्यानंतर तुम्हाला आठवावे लागतात. किंबहुना या मॅचमध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताय, तुम्ही या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय, तर आपल्या संघाचं नुकसान कसं होणार नाही याच्यावरती सुद्धा तुम्हाला विचार करायला पाहिजे. पहिलं षटक जिथे संपलं, धाव मैदानावरती 20 आला. आता मात्र निमिष मात्रेला आपण बघतोय नेहमीप्रमाणे षटक क्रमांक दुसरा त्याच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केलाय. मॅन फ्रॉम कोळगाव या ठिकाणी निमिषचं षटक अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण लेफ्ट हँडेड या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी तो नेहमीच येत असतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुद्धा आहे आणि अनेक मॅचेसमध्ये निमिष मात्रे यंगस्टर प्लेअरला संधी मिळाली. आज अनेक मोठ्या स्पर्धा तो खेळतोय. फार मोठं दडपण त्याच्यावरती सुद्धा आहे. मात्र या खडतर प्रवासामधून जो करतो तोच चमकतो. सौरभ, खऱ्या अर्थानं खेळाडूला स्पेशल हँडल करणं गरजेचं आहे, कारण जो खेळाडू स्पेशल हँडल करतो टीमला खऱ्या अर्थानं संकटामधून आपल्या संघाला विजयाची मोहर उमटवतो, तो खऱ्या अर्थानं खेळाडू बनत असतो. कारण आजकाल खेळाडूंची कमतरता नाही आहे, कारण खेळाडूंना खऱ्या अर्थानं चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. यावेळचा खोलवर टप्प्याचा मारा होता, चेंडू गेला पॉईंटच्या दिशेने, अगदी हातातून येते, मात्र फलंदाजांनी एक सिंगल धाव येथे पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 21 धावा. देशात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निमिष मात्रे गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आता आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. समोर फलंदाज असेल अमित नाटकी. अमितने खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली होती. अमित नागटी स्ट्राईक एंडवरती आहे. 2 षटकार 1 चौकार त्याने पहिल्या षटकामध्ये लगावला होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा येथे उचलला होता. बघूया निमिषच्या गोलंदाजीचा सामना कशा प्रकारे करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचाच मारा. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला अमितने. सिंगल धाब्याने येथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज निमिषचं येथे कौतुक करावं लागेल. लागोपाठचे दोन्ही चेंडू खोलवर टप्प्याचा मारा केलाय. जर आपण बघितलं ना, आधी ठरवलं त्याने, कारण प्रत्येक गोलंदाज जेव्हा मैदानावरती उतरत असतो एक त्याची वेगळी स्ट्रॅटेजी असते. जेव्हा तो मैदानावरती खेळण्यासाठी उतरला ना, तेव्हा निमिषने ठरवलं की ब्लॉकआउट करूयात, यॉर्क करण्याचा प्रयत्न करूयात. या वेळेचा चेंडू मात्र आखूट टप्प्याचा होता. याच्यावरती शॉटमूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ते तैनात आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. ज्या पद्धतीनं आपण जॉन्टी रोड्सला बघायचो आधीच्या काळामध्ये, जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण एक महत्त्वाची बाब. आताच्या क्रिकेटमध्ये मी म्हणेन हार्दिक पांड्या असेल, रवींद्र जडेजा असेल, किंबहुना विराट कोहलीला आपण ऑनफिल्डवरती बघतो. काय क्विकनेस त्यांच्यामध्ये सौरभ असतो. हे फिटनेस आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट फिटनेस सुद्धा आपण जे म्हणतो ना, ते या गोष्टीसाठी. धावा 22 आहेत. 22 फॉर लॉस ऑफ 1, 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहत आहोत. या षटकामध्ये आत्तापर्यंत प्रभावित केलं निमिष मात्रेने. पुन्हा एकदा मॅचकडे करूयात कॉन्सन्ट्रेट. जिथे क्षेत्ररक्षणामध्ये एक थोडासा बदलाव करण्याचं काम केलं जातं स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र जर आपण विचार केला ना, अमित मैदानावरती हा चेंडू वाईड आलाय सौरभ. आतापर्यंत आपण त्याचं कौतुक केलं, पण त्यानंतर मात्र दिशा आणि दशा भरकटली या मॅचमध्ये निमिष मात्रेची. अतिरिक्त धावेने ते मात्र 24 धावा धावफलकावरती लागतात. पहिले 3 चेंडू अगदी योग्य टप्पा योग्य दिशेवरती येथे गोलंदाजी करत होता. थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. यावेळचा चेंडू मात्र फुल टॉस चेंडूला उडवलाय. महेंद्र मात्रे स्टँड मध्ये येतोय दमदार आमदार षटकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अबाध गरजता विरोधकांचा so much. झाला कसा थरकाप. सौरभ बघा, तर आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी आपण चर्चा करत होतो. मात्र या चेंडूवरती त्यांनी दाखवलं की फुलटॉस जर टाकायला तो भावना मागवावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं त्याच्या बॅट स्विंग बॅट फ्लो आपण बघितली. अमित मैदानावरती स्ट्राईक एंडवरती, पुन्हा एकदा निमिष बॉलिंग मार्कवरती. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा खराब या ठिकाणी आपण पाहिला. तर पडल्यानंतर या ठिकाणी अँगल क्रिएट करत थोडासा बाहेर निघाला होता. आणि त्यानंतर अमित नक्की जेव्हा फुलटॉस या ठिकाणी आपण पाहिला होता ना, तर रिव्ह्यू कोणाच्या माध्यमातून, तर बॉलरच्या माध्यमातून थर्ड अंपायरला नियुक्त केलं जाईल. या ठिकाणी चेक केलं जाईल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. ज्या पद्धतीने DRS आपण बघतो सौरभ, सामन्यामध्ये आपण बघतोय या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम अवेलेबल केली. स्क्रीनवरती डिसिजन आपल्या सर्वांना दिसेल, कारण आपण बघतोय ना या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर सुद्धा अनेक दुकान आहेत, अनेक स्टॉल आहेत. तिथे सुद्धा एक अद्ययावत स्क्रीन आपल्याला बघायला मिळते.
तुम्ही मस्ट विजिट करा. तिथे अप्रतिम दर्जाचं जेवण आज दुपार सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळालं होतं. आणि नक्कीच देवांश फूड स्टॉल यांच्या माध्यमातून ते जेवण आम्हाला दिलं गेलं. अनेक स्टॉल तिथे आहेत, तुम्ही नक्की व्हिजिट करा. ज्या पद्धतीने आपण बघतोय आणि आयोजकांच्या माध्यमातून तत्पूर्वी विनंती असेल SP सुपर प्लेयर आंबेपूर, तसेच जय भवानी फुपादेवी पाडा, तसेच RM सप्लायर झिराड आणि शाबीर 11 थळ या चारही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण कृपया आयोजकांशी संपर्क करा. SP सुपर प्लेयर आंबेपूर, जय भवानी फुपादेवी पाडा, RM सप्लायर झिराड, शाबीर 11 थळ या चारही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण सुजित पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे, यांच्याशी जरा भेट घ्यायची आहे. सर डिसिजन वाईट आणि नक्कीच हा चेंडू खराब होता. त्या ठिकाणी आपण बघत आहोत तर वाईट चेंडू आला. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये निमिष बॉलिंग ट्रॅक वरती तयार असेल, त्याच्यावरती प्रहार केलाय. समोर क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय केलाय चेंडूने. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस दमदार आमदार षटकार. बघ आलाय र मानसा निसहार जितीचा कसा. बघ आलाय र मानसा त्या धनुष्य बाणावरी. धनुष्य बाणावरी. यश, आपण जर रिप्लेमध्ये षटकार जर पाहिला, अगदी रिप्लेमध्ये पाहू शकाल, अगदी बॅटला मिडल ऑफ द कनेक्शन झालं होतं. बॅटमधून चांगला स्वीट साऊंड सुद्धा ऐकायला मिळाला होता. इथे मात्र थोडंसं कमकुवत फटका. बॅटच्या अगदी मधोमध कनेक्शन मात्र या चेंडूवरती प्रॉपर झालं नव्हतं. टायमिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे. ते मात्र टायमिंगची कमतरता, ताकदची कमतरता सुद्धा पाहायला मिळाली. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला मारलाय तोपर्यंत एक सिंगल धाव धोपल कव्हरती मिळते. 2 षटकं पॉवर प्लेची समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्क्रीनवरती आपण स्कोअर पाहतोय. 38 धावा, 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात राजाभाई केणी टायगर्स हेमनगर संघाची धावसंख्या. सौरभ, आतापर्यंत 2 षटकं मैदानावरती आलेत. 38 धावसंख्या, 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिला या ठिकाणी आपण जर विचार केला तर एका बाजूने राजाबाई केणी टायगर्स हेमनगर संघाला बघतोय, दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स संघाला बघतोय. आणि जर आपण पाहिलं तर आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि तिसरं षटक जेव्हा येताना चॅलेंजेस जेव्हा तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे असं चॅलेंजिंग ओव्हर या मैदानावरती आपण बघतोय 50-50 दोन्ही संघांना समान संधी आहे. 10 धावा बनवा, दशावरती 5 धावांचा बोनस बेनिफिट लुटा. आणि जर 10 पेक्षा कमी धावा जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा 5 धावा तुम्हाला मायनस घ्यावा लागतील. म्हणजे नफा तर नफा नाहीतर तोटा, अशा पद्धतीनं मैदानावरती खेळ रंगेल. जिथे आदित्य गाडगेला बघतोय हे षटक या ठिकाणी त्याला सुपूर्द केलंय. मग या मॅचमध्ये 10 धावा या षटकामध्ये येतील प्लस 5 त्यांना मिळतील की आहेत त्याच्यामध्येच या ठिकाणी 5 धावा नुकसानामध्ये ते जातील, हे सुद्धा बघायला मिळेल. सौरभ, तत्पूर्वी आपण पाहतो गोलंदाजीसाठी आदित्य घाडगे गोलंदाजीसाठी आलाय. आदित्य घाडगे म्हटलं की चेंडूला वळवण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज SP सुपर प्लेयर आंबेपूर संघाचा संघनायक सुजित पाटील यांच्याशी आपण भेटायचं आहे, त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे अमित. दर्शनीय फलंदाजी. 8 चेंडूमध्ये 30 धावांपर्यंत येथे खेळतोय मैदानावरती. उलट्या हाताने खेळलेला फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. उलटा का फुलटा रिव्हर्स शॉटचा फटका लागला तर घात, नाहीतर बरबाद. फलंदाज येथे मात्र बाद. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. काय जबरदस्त क्या ज्या ठिकाणी आपण पाहिले ना, या मॅच मध्ये आपण बघितलं ना, एक जबरदस्त खेळ बघायला मिळाला. या ठिकाणी आमचे मित्र निखिल पडते यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. अलिबाग, त्यानंतर सुजितजी पाटील आहेत, कोर कमिटी टीम मेंबर्स आहेत. आणि नक्कीच एक फार मोठी स्पर्धा जेव्हा येते ना सौरभ, तेव्हा या ठिकाणी आपण जेव्हा बघत असतो एक मोठ्या मॅचेसमध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. सुजित पाटील, अंकुशजी पाटील, निखिल पडते, त्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी जॉईन आहेत. आणि त्यामुळे ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. केवळ एका दोघांमुळे कधी स्पर्धा होत नाही, टीम एफर्ट्स मॅटर करतात. आणि या मॅचमध्ये इतक्या मोठ्या प्रीमियर लीगमध्ये सुद्धा जे आयोजन आपण बघतो ना, त्यामध्ये कोणतीही कमतरता नाही आहे. फार मोठ्या बक्षिसांची स्पर्धा, अलिबाग मधल्या क्रिकेटचा महासंग्राम येथे मात्र रंगलाय. 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरी विकेट गेली. अमित सारख्या एका चांगल्या फलंदाजाला इथे मात्र आदित्यने बाद केलंय.
आता मात्र येथे मैदानावरती थोडंसं वेगळं रूप मैदानावरती पाहायला मिळेल का? आकाश तवसाळकर फलंदाजीसाठी येतोय. आकाश तवसाळकर म्हटलं की खऱ्या अर्थानं काही वर्षापूर्वी महाशिवरात्री चषकामध्ये केलेली त्याने खऱ्या अर्थानं अगदी अविश्वसनीय कामगिरी. त्यानंतर सारसोली चषकामध्ये सोन्याची स्पर्धा जी सारसोली चषक भरवली जाते त्यामध्ये केलेली त्याने खऱ्या अर्थानं चमकदार कामगिरी. आकाश तवसाळकरकडे आपण पाहतोय अगदी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आदित्यचा हा चेंडू आकाशने आल्या आल्या उडवून दिलाय, स्टँड मध्ये पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय मॅग्निफिसन दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 षटकार. माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थँक्यू थरका. सो मच. हा षटकार आपण बघितला ना सौरभ, तर 99 षटकार आता नोंदवले गेलेत. आमचे स्कोरर या ठिकाणी आमच्या बाजूला बसलेत. शुभम आमच्या बाजूला आहे, त्यांच्या माध्यमातून षटकारांची नोंद करण्यात आली. हा 99 षटकार होता. आकाश तवसाळकर म्हटल्यानंतर अंडररेटेड खेळाडू मी नक्की म्हणेन, कारण त्याच्याकडे गुणवत्ता ही नक्कीच ठासून भरलेली आहे. यावेळेस सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता, कमबॅक केलं असं मी म्हणेन. आदित्य गाडगेने तो सुद्धा कच्चे गुरु का चेला नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं मैदानावरती गिव्ह अँड टेक बघायला मिळतात ना, ही सर्वात मोठी रायव्हलरी आहे. जेव्हा एक यंगस्टर प्लेअर आहे, सुरुवातीला आपण पाहिलं आदित्य गाडगेला विकेट मिळाली, त्यानंतर 6 धावा त्याच्यावरती अर्जित केल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आदित्यने दाखवलं की नाही, या ठिकाणी इतकं सहज सोपं नाही आहे माझ्यावरती धावा बनवणं. यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळलाय, समोर क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळेल 1 आणि काम अँड कूल ही आकाश तवसाळकरची एक वेगळी ओळख आहे आणि ते त्यांनी आता दाखवून दिले. सौरभ 4 चेंडूमध्ये 7 आल्या, 2 चेंडूमध्ये आता मात्र 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय समालोचन करत असताना ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं बऱ्याचशा नामवंत क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, हिंदीमधील खऱ्या अर्थानं एक सुमधुर आवाज सन्माननीय यासिन सर मर्चंट यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. तत्पूर्वी आपण पाहतोय चॅलेंज षटक आहे. चॅलेंज षटकामध्ये इथे 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 धावा 4 चेंडूंमध्ये आल्यात, 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. आदित्यने टाकलेला हा चेंडू इनसाइड आउट फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडेस्ट लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होणार का? होणार. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या लागले धावफलकावरती 47 धावा. आता मी तर म्हणेन ही 1 धाव काढली तर 5 धावांचं बोनस मिळेल, म्हणजेच एका चेंडूवरती 6 धावा यश मिळू शकतात. सामन्यामध्ये ना तुम्ही जेव्हा खेळत असता तर प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागतो. हे प्रसंग आवताना तुम्हाला साधावं लागतं. आता 1 चेंडू बाकी आहे, 1 जर आली तर 5 मिळतील. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला ना सौरभ, तर या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता मी म्हणेन की 5 षटकांना टार्गेट किती असावं, तर 80, 85, 90 बनल्या पाहिजेत. मात्र बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. हे एका चेंडूवरती चॅलेंजिंग षटकामध्ये बॅटिंग टीम या ठिकाणी वन करेल की मग बॉलिंग टीमला या ठिकाणी बेनिफिट मिळेल वळत मॅचकडे. तर बघा या ठिकाणी आकाश तवसाळकर मात्र चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला, सीमा रेषा पार, नशिबाची साथ मिळणारा संजीवनी 4 धावांचा चौकार. तीन षटकं मैदानावरती संपली, 54 धावा धावफलकावरती, 56 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. हेच ते प्रेक्षक आहेत, हेच ते दर्दी प्रेक्षक आपण बघतोय ना, जे सामना बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. तर SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाला विनंती असेल, कॅप्टन प्लीज सुजित पाडे यांच्यासाठी संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच आपली आहे आणि या अनुषंगानं सगळे प्रयत्न सुजित पाडे ते करतायत. टीम मॅनेजमेंट फार महत्त्वाची गोष्ट असेल आणि लवकरात लवकर येते या SP सुपर प्लेयर्स आंबेपूर कॅप्टन्स. 5 धावा याच्यामध्ये सौरभ वाढवल्या गेल्यात, कारण आता 3 षटकांनंतर जेव्हा आपण बघितलं ना, धावा मैदानावरती 51 होतात आणि आता अब तक 56 मैदानावरती लागतात. सौरभ 3 षटकांमध्ये 56 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले, त्यानंतरचा तिसरा सामना हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आणि हा सुद्धा सामना यश हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये. चौथ्या षटकासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती निमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम कोलगाव. लेफ्ट हँडर गोलंदाज पुन्हा एकदा वापरला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये निमेश थोडासा मागळा ठरला होता.
पुन्हा एकदा गोलंदाजाला पुन्हा एकदा कर्णधाराने येथे मात्र निमेशला संधी दिली आहे. पहिलं षटक त्याने महागडं टाकलं होतं, दुसरं षटक त्याने फेकलं होतं, 18 धावा यश खर्च केल्या होत्या. कर्णधाराचं सुद्धा कौतुक करावं लागेल. महागडा ठरलेला असताना सुद्धा त्याच्यावरती येथे भरोसा ठेवलाय. कारण त्याची बॉलिंग चांगली आहे. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फटके सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आले होते. या षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास व्यक्त केला, त्याच्याकडे कौशल्य आहेत आणि ते कौशल्य तो पणाला जरूर लावतोय. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा जेव्हा आपण बघतोय ना, या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती निमिषाला स्ट्रायकिंग एंडवरती आकाश तवसाळकर आहे. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर गेला, पंचांनी दंडित केलं, वाईड या ठिकाणी घोषित केलं गेलं आणि धावफलकावरती अतिरिक्त धाव सुद्धा आली. आकाश तवसाळकर नेहमी कूल अँड काम बघायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती तो उभा आहे. पुन्हा एकदा बघा या ठिकाणी वेल लेफ्ट म्हणून या बॅक टू बॅक वाईड्स, ही वाईडची मालिका काही संपत नाही. सलग 2 चेंडू येथे वाईट टाकलेत. पंच म्हणून काम पाहत आहेत अमित गोळतकर सर तसेच रमाकांत पवार सर. या सामन्यासाठी मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत. तसेच नाशिर शेख सर, राजेश तळाशिलकर सर हे सुद्धा एकूण 4 पंच येथे कामगिरी बजावत आहेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू गॅपमध्ये लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर या दोघांच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार आमदार चौकार. तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. तर रिव्ह्यू या ठिकाणी बॅट्समनच्या माध्यमातून घेतला गेला की हा चेंडू बीमर आहे का चेक करायचा आहे आणि स्क्रीनवरती डिसिजन लगेच दाखवून द्यायचा आहे की हा चेंडू फेअर आहे किंवा या ठिकाणी बीमर वेस्टेजच्या वरती आहे का. या बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी नक्कीच विचार केला जातो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ॲज पर लॉ नंबर 21 अप्लाय केला जातो नो चेंडूसाठी. नेहमीच आपण पाहत असतो ना जेव्हा सौरभ, तर अद्ययावत प्रणाली आली आणि अद्ययावत प्रणालीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आणि त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी बघायला मिळेल. स्क्रीनवरती निर्णय थोड्याच वेळामध्ये किंवा काही सेकंदामध्ये येतील. जिथे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 58 धावा धावफलकावरती, 58 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स अशा पद्धतीनं आपण हे चित्र पाहिलं. फेअर डिलिव्हरी निर्णय मैदानावरती आलेला आहे. तर चेंडू फुलटॉस होता. आकाश तवसरकरच्या बॅटमधनं एक चांगला प्रहार जरूर आला आणि पुन्हा एकदा वळत आहोत आपण मॅचकडे. तर या चेंडूवरती बघा, चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी अवांतर पुन्हा घोषित केला गेला. वाईट चेंडू या ठिकाणी आलाय. एक चेंडू त्या ठिकाणी चांगला आला होता, मात्र काही चेंडू आपण बघितले आउट ऑफ द ट्रॅक सौरभ बघायला मिळाले. षटक क्रमांक 14 जेव्हा प्रगतीपथावरती आहे ना, धावफलकावरती धावसंख्या लागते 63 धावा, 63 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आकाश तवसाळकर विरुद्ध निमिष म्हात्रे ही फार मोठी बॅटल मैदानावरती सुरू आहे. सन्माननीय अभिराज दळवी साहेब येथे उपस्थित होत आहेत. यावेळेचा फटका हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडूला भिरकावून दिलं बाउंड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार येतोय दमदार आमदार षटकार. तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद. सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे सुपुत्र अभिराजजी दळवी साहेब यांचं येथे मात्र षटकाराने स्वागत केलंय. आकाश तवसाळकरचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. आकाश तवसाळकरला तुम्ही फुलर लेनची गोलंदाजी करू शकत नाहीये, कारण आकाश तवसाळकरचा आपण बॅकअप हँडने तो एकदम अप्रतिम फलंदाजी करतो. जबरदस्त बॅकअप हँडचा इथे नक्कीच वापर करतो. चांगले स्ट्रोक हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. धावसंख्या इथे 6 ने बदल होईल. 69 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस पुन्हा एकदा मात्र आपण बघितलं ना, तर आता समोर क्षेत्ररक्षक आहे आणि आकाश तवसाळकर बॅक टू द पॅव्हेलियन. लालच बुरी बला है मेरे दोस्त डीजे. आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. हा वाघ गरजता विरोधकांचा झाला कसा धरका. हा वाघ गरजता विरोधकांचा. जे गीतं आपण बघतोय ना, ज्या लोकांनी ती कंपोज केलीत किंवा गायलीत ना, सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्याला अभिप्रेत असणारी गीतं आपण बघतोय. नेतृत्व सर्वसामान्याचं, त्यानंतर आपण बघितलं तरुणाईचे प्रेरणास्रोत. प्रश्न अनेक, उत्तर फक्त एकच. सन्माननीय महेंद्र शेठ, तुम्ही कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन जा, बघतो विचार करतो असं नाही. तिथल्या तिथे फोन लावतील,
तुमचं काम झालं म्हणून समजा. हे महेंद्र शेठ आहेत जे आम्ही अनुभवलेत. या ठिकाणी आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती म्हणजेच 69 धावा 3 विकेटच्या नुकसानावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं चौथं प्रगतीपथावरती जिथे निमिषला आपण बघत आहोत. आतापर्यंत त्याला विकेट मिळाली. आकाश तवसाळकरला त्याने बाद केलं. या सामन्यामध्ये जेव्हा एक महत्त्वाची फलंदाजी आकाश तवसाळकर करत होता मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवला. एक महत्त्वाची विकेट. स्वरूप काय वाटते आतापर्यंत जर आपण सामना बघितला आकाश तवसाळकर या मॅच मध्ये होता असं कुठेतरी वाटत होतं की 80-90 बनू शकतील मात्र आता 69 बनल्यात जिथे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. वैभव फलंदाजीसाठी आलाय. निमिषने ते मात्र कमबॅकिंग चेंडू फेकलाय. बाईची धाव डायरेक्ट हिट. खेळाडूचं इथे कौतुक करावं लागेल. इथे 3 स्टंप दिसत होते. अगदी चेंडू 3 स्टंपच्या दिशेने ते भिरकावून दिला आणि इथे यष्ट्यांना इथे टिपलाय. थर्ड अंपायरकडे इथे मात्र डिसिजन सोपवलाय. तत्पूर्वी आपण जर पाहिलं दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय विजेत्या संघ मालकास येथे आपण थार पाहणार आहोत. महिंद्रा थार 4x4. महेंद्र थार खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2020-21 ची जिंकली होती. बरेचसे यंग खेळाडूंनी त्यांनी चमकदार कामगिरी केली होती आणि त्या चमकदार कामगिरी केल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी सुद्धा ती थार खऱ्या अर्थानं त्या खेळाडूंना बक्षीस स्वरूपात दिली होती. आनंद महिंद्रा यांचं सुद्धा खूप मोठं कार्य आहे. कारण एखादा गुणी खेळाडू असेल किंवा गुणी खऱ्या अर्थानं एक मेकॅनिकल असेल त्याला सुद्धा ते खऱ्या अर्थानं बक्षीस रूपी प्रोत्साहन म्हणून कुठली ना कुठली गाडी हे गिफ्ट करत असतात. जर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना स्वरूप अनेक घटक असेल त्याने काम केलं किंबहुना आपण जर आज विचार केला तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन नवोदित खेळाडू म्हणजेच इमर्जिंग प्लेअर यासाठी सुद्धा एफझेड आहे. डिसिजन मैदानावरती या ठिकाणी आलाय की नॉट आउट क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय आणि त्यानंतर मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आला की धावफलकावरती अर्जित केल्या जातील आणि त्यानंतर स्कोरबुक वरती धावसंख्या लागते. या धावेनंतर 70 धावा. आज आपण जरा पाहिला ना तर 85 धावा सुद्धा या ठिकाणी झाल्या होत्या. किंबहुना 85 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर काही धावांनी तो सामना गमवावा लागला. म्हणजे आज जर आपण विचार केला तर बॅटिंग पिच काही वेळा लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाले मात्र संमिश्रपणा आहे. या तलवार क्रीडांगणावरती प्रेक्षकांची वाढणारी गर्दी आता मात्र तुम्हाला बघायला मिळेल कारण संध्याकाळ झाल्यानंतर अगदी प्रसन्नता या मैदानावरती सौरभ बघायला मिळते. शाहिद येथे मात्र सलामीला आलेला फलंदाज. खूप कमी संधी शाहिदला या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मिळाली आहे या इनिंग मध्ये मिळाली आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये अमितची दर्शनीय फलंदाजी आपण पाहिली. 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये आकाश तवसाळकरची खऱ्या अर्थानं धडाकेबाज कामगिरी आपण पाहिली. तर वैभव फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज षटकार मारल्यानंतर येथे मात्र निमेश चांगलं कमबॅक करतोय. ह्यावेळचा चेंडू मात्र खूप काळ चेंडू हवेत. चेंडूला इथे मात्र हवाई सफर घडवली आहे. चेंडूला पाठवून दिलंय आउट ऑफ द पार्क. येतोय दमदार आमदार षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. थँक्यू सो मच. सोनाली भोईर यांचा आवाज आपण ऐकलात. त्या माध्यमातून अनेक गीतं सन्माननीय आमदारांसाठी त्यांनी गायलेत आणि त्यामधलं एक सुप्रसिद्ध असं गीत या ठिकाणी आपण पाहिलं. टाइम आउट या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकं या ठिकाणी आपण पाहिली तर 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण पूर्ण केलेले आहेत. आता अंतिम षटक केली नाही आहेत तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल. अंपायर्स या ठिकाणी त्यांना सांगा की तुम्हाला एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार आतमध्ये ठेवावा लागेल. या ठिकाणी आपण बघतो टाइम मन आहेत. वेळेला फार मोठं महत्त्व दिलं जातं. तर बेस्ट ऑफ रायगड त्याच्या स्केम्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील काय जबरदस्त टीम आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. पंकज जाधव आहे, योगेश पेंडकर आहे. त्यानंतर आपण बघितलं किरण पवार एका बाजूला आपण बघतो, अमित नाईक, रजित मुंडे, त्यानंतर विश्वजित ठाकूरला आपण बघत आहोत. त्यानंतर अक्षय पाटील मोन्या सुद्धा आहे, सुमित डोंगरे सुद्धा आपण बघत आहोत. त्यानंतर मयूर वाघमारे,
प्रसन्न पाटील, ओमकार पाटील, आशिष मेहरुल. ऑन स्क्रीन वरती आपण बघत आहोत आमदारांचे सुपुत्र सन्माननीय अभिराजजी दळवी आहेत. कित्येक दिवस या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा मेहनत घेतल्या. एखादी मोठी स्पर्धा जेव्हा येते ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला घेऊन किंबहुना आपल्या टीमला घेऊन पुढे जाण्याचं काम ते नेहमी करत असतात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आणि षटक क्रमांक आपण बघतो ना सौरभ, तर इथे 5वा आलाय. काय सांगशील? कारण 4 षटकांमध्ये फलंदाजाने येथे मात्र धुवाधार फलंदाजी केली आहे. 77 धावा धावफलकावरती आल्यात. सुशील पहिला चेंडू सुशीलचा LBW फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. ऑन साईडला येथे ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी स्टंपच्या दिशेने जाणारा होता. अगदी समोरासमोर पकडला गेलाय. LBW च्या स्वरूपात फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडी. धन्यवाद. या स्पर्धेमधला दुसरा LBW चा फलंदाज येथे मात्र बाद झालाय. शुभम कानमोरे, डरणे गुरुजी आमच्यापर्यंत अपडेट इथे पोहोचवत आहेत. शाहिद येथे मात्र बाद झालाय. शाहिदची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर येथे मैदानावरती येतोय हेमंत पाटील. हेमंत पाटीलकडे सुद्धा क्षमता आहे. हेमंत पाटील सुद्धा मैदानावरती अगदी हेलिकॉप्टर चालू शकतो, हेलिकॉप्टर स्ट्रोक ते खेळू शकतो. काय वाटतं यश, ज्या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती लागले जातील? जरूर मला वाटते हेमंत पाटील मैदानावरती खेळत असताना नेहमीच आक्रमकपणे खेळत असतो. सिंगल डबल हा त्याचा खेळ नाही. अनेक मैदानावरती जेव्हा स्पर्धा त्याने नवगाव संघासाठी जिंकवली, 4 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये 99 किंवा 97 धावा चेस करताना सातिरेच्या मैदानावरती आम्ही बघितलंय. आणि त्यामुळे हेमंत पाटील एक असा खेळाडू आहे ना, तो मॅचमध्ये कधीही षटकार चौकारांची किमया साधू शकतो. आता मात्र जर विचार केला तर केवळ 5 चेंडू बाकी आहेत, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती मानी गावाला बिलॉंग करणारा सुशील मात्रे उतरला. त्याच्या माध्यमातून चेंडू आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग दिशेला या ठिकाणी आपण बघितलं. क्षेत्ररक्षक तैनात होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. धावफलकावरती एक धाव अर्जित केली गेली आणि स्ट्राईक एंडवरती आता मात्र बदलाव केला गेला, जिथे आपण वैभवला बघतोय. वैभव कांबळे, अलिबाग क्रिकेटमध्ये या वैभवने कमी कालावधीमध्ये नाव कमवलं. ॲज अ बॉलर म्हणून सुरुवातीला, त्यानंतर ॲज अ बॅट्समन म्हणून त्याने अनेक मुंबईच्या खेळाडूंवरती आक्रमण केलं फकीरपाड्याच्या मैदानावरती. हे सुद्धा मी सांगेन. सौरभ, काय सांगशील? तर वैभवकडे ती क्षमता आहे. कारण मागील षटकामध्ये त्याने एक षटका लगावला होता. गोल्डन अपॉर्च्युनिटी इथे गोलंदाजाने दिली आहे आणि ती येथे मात्र फलंदाज वैभवने स्वीकारली आहे, उडून दिलंय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय दमदार आमदार षटकार. ना पडणार कधी महेंद्र दळवी नेता आमचा, कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग. तर पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तर तो रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. थर्ड अंपायरला नियुक्त केलं गेलंय. थर्ड अंपायर चेक करतील हा चेंडू या ठिकाणी बीमर आहे का. आणि अनुषंगाने आपण जर विचार केला ना, एक जबरदस्त या ठिकाणी फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला होता. ज्या पद्धतीनं मी म्हणत होतो की आपल्याकडचे खेळाडू सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीत. मग अलिबाग, रोहा, मुरुड या विभागाला बिलॉंग करणारे जे खेळाडू आपण बघतोय ना, त्या खेळाडूंनी या ठिकाणी दाखवून दिलंय की आमच्यामध्ये सुद्धा ती प्रतिभा आहे. आम्ही सुद्धा मैदानावरती तो खेळ करून दाखवू शकतो. अनेक ठिकाणी आयकॉनिक प्लेयर्स म्हणून आपण जेव्हा बाहेरून खेळाडूंना या ठिकाणी बोलवत असतो ना, तर अगदी आपल्या अलिबागमधले क्रिकेटर्स काही त्यांच्यापेक्षा कमी नाहीत असं मला वाटतं. सौरभ, आपण बघितलं ना, 78 धावा धावफलकावरती लागल्यात. 4.2 षटकांचा अद्यापर्यंत खेळ आलाय, परंतु हा डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आलेला नाही. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. नो प्लस षटकार आणि या स्पर्धेमधला हायएस्ट स्कोर येथे उभारलाय. राजाबाई केनी टायगर्स हेमनगर या संघाने येथे मात्र हायएस्ट स्कोर बनवलाय. 85 धावा स्कोर शीट वरती नोंदवली गेली. तर आपण म्हणतो ना, एकावरती एक फ्री गिफ्ट. त्या पद्धतीने 9 चेंडू नंतर या ठिकाणी आपल्याला फ्री हिट मैदानावरती बघायला मिळेल. लेट्स टू बी कंटिन्यू. महत्वाची मॅच आहे. सुशील मात्रेकडनं कधी अपेक्षित नसतं, मात्र सुशील या सामन्यामध्ये कमबॅक करून दाखवणार का? या बेटचा फटका बघा. वैभव कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक, दमदार आमदार षटकार. विकास केला हा
साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा ह्या मतदारसंघ तर आतापर्यंत सौरभ आपण बघितलं ना, वैभवने 3 चेंडू फेस केले, त्याच्यामधले तिन्हीच्या तिन्ही चेंडू त्याने आउट ऑफ दी पार्क मारलेत. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर षटक क्रमांक जेव्हा 5व्या या ठिकाणी आपण पाहत आहोत ना, सुशील म्हात्रे कमबॅक त्याच्या माध्यमातून होणार का, की वैभव कांबळे पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवून देणार. बॅटिंग करताना आपण बघतोय ना, सन्मान्य राजाबाई केनी टायगर्स हेमनगर या संघाने आतापर्यंत 91 धावा बनवल्यात, 91 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. तर त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, परंतु किंतु या बऱ्याच गोष्टी असतात, ह्या देखील लक्षात ठेवाव्या लागतात. जर या धावा ज्या बनवल्या जातील ना, 80 नंतर किती धावा होत त्या बनवल्या जातील समोरच्या संघाकडून, तर त्या संघाला मिळेल. डिपेंड केला तर पहिल्या संघाला म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल पारितोषिक. या दरम्यान बघा या चेंडूवरती सौरभ आपण बघितलं, गोलंदाजाने सुटकेचा निश्वास सोडला असेल, किंबहुना आतापर्यंत वैभव कांबळेची जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं ना, तर ज्या पद्धतीने ही गोलंदाजी मैदानावरती बघायला मिळाली. सुशील म्हात्रेच्या माध्यमातून सुरू असणारा खेळ आतापर्यंत 93 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्वाची मॅच ज्यामध्ये आपण बघतोय ना, वैभव मैदानावरती तयार आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला तर 5व्या प्रगती पदावरती सर्व आपण बघितलं ना या खेळामध्ये, जेथे सुशील म्हात्रे मैदानावरती तयार आहे आणि कमबॅक केला असं मी म्हणेन. कारण आतापर्यंत वैभवने त्याच्यावरती आक्रमण केलं होतं, वैभवने त्याच्यावरती हल्ला बोल केला होता आणि त्यानंतर कुठेतरी स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव केला, नियंत्रणामध्ये आला आणि खराब चेंडू नंतर खऱ्या अर्थानं कमबॅक करून दाखवलं. क्षेत्ररक्षक तेथे तैनात होता, मात्र चेंडूने दिलाय धोका. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला 4 धावांसाठी चौकार. आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार. तत्पूर्वी कॉल करतोय अर्थात श्रीहरी विठ्ठल वायशेत, त्यांच्या अगेन्स्ट श्री बंधू भोईर 11 बोरली. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझा कॉल असेल, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. श्रीहरी विठ्ठल वायशेत अगेन्स्ट श्री बंधू भोईर 11 बोरली. चला लगेच या, इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचं आहे. सौरभ आपण बघितलं ना, या स्पर्धेमध्ये आयएस टोटल या ठिकाणी नोंदवला जाईल. कारण कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं की 81 धावांचं आयएस टोटल होतं, मात्र आज सुरुवातीला 85 बनल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण बघत आहोत सन्मान्य राजाबाई केनी टायगर हिमनगर या संघानं या ठिकाणी तब्बल धावसंख्या बनवली, ती म्हणजे 97 आणि 98 धावांचं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे. फार इंटरेस्टिंग मॅच असेल. थँक्यू कॉम्बॉक्स. तर आमचे निलेश मलबारे देखील इथून जात आहेत. खऱ्या अर्थानं पहिला सामना ते पराभूत झाले. मी विनंती करतोय पुन्हा एकदा दोन संघाच्या संघनायकांना श्रीहरी विठ्ठल वायशेत, त्यांच्या अगेन्स्ट श्री बंधू भोईर 11 बोरली. लगेच या. प्रसाद पाटील आणि अभिषेक नाईक. आणि टॉस करण्यासाठी सन्मान्य संदीप परदेशी यांना विनंती करतोय, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. टॉस होतोय, जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. प्रसाद, टॉस कोण बोलणार? सर प्रसाद आहे, मोठा सिनियरिटी तिथे. प्रसाद टॉस कॉल असेल प्रसादचा. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टॅल. टॉस जिंकला अर्थात अभिषेक नाईक. निर्णय काय असेल अभि?
फिल्डिंग करू. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये प्रसादने एक भली मोठी धावसंख्या उभारली होती. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही फिक्स नाही, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. येस इट इज. बेस्ट लक तुला सामन्यासाठी. नक्कीच प्रसादकडे येऊया आपण. प्रसाद, आज कशा पद्धतीनं तुला वाटतंय हे आमदार साहेबांनी केलेलं भव्य दिव्य आयोजन, किंवा या मॅचमध्ये आज कोणती त्रुटी असं वाटत असेल तुला की हे हवं होतं? नाही, त्रुटी काहीच नाही आणि नियोजन खूपच छान झालेलं आहे. धन्यवाद. हे होते प्रसाद पाटील, संघाचे संघनायक. आपण पाहिलं तर वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमच्या समवेत जोडलेत अर्थात यासिनजी मर्चंट. त्यांच्या समवेत आपण बघतोय आकाश माजरेकर. थँक्यू सो मच सुजित पाटील सर. या ठिकाणी आपण बघत आहोत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 जे नाणं या ठिकाणी बनवलं गेलं ना, तर अगदी जबरदस्त चांदीचं नाणं आहे आणि त्याच्यावरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 असं छायाचित्र सुद्धा बघायला मिळतं आणि त्या पद्धतीनं एक वेगळी अनुभूती सर्वांना मिळत आहे. 98 धावांचं लक्ष सौरभ येथे पाठलाग करायचं फार महत्त्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतायत. शेवटपर्यंत सामना जाईल असं मला वाटतं, कारण आधीची मॅच सुद्धा आपण पाहिली होती. जेव्हा या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली गेली किंवा तो सामना देखील त्याच रीतीनं खेळला गेला होता. आणि या मॅच मध्ये 30 चेंडू आणि 98 धावांचं समीकरण आहे. सौरभ, काय वाटतं? खऱ्या अर्थानं एक चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल की काय असंच आपल्याला वाटतंय, कारण ॲडव्होकेट महेश मोहिते वॉरियर्स या संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. त्यामुळे चांगली लढत येथे मैदानावरती होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सामना पाहायला मिळेल, कारण हाय स्कोरिंगचा सामना, मागील सामना सुद्धा आपण हाय स्कोरिंगचा पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता, मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने येथे मात्र डिफेंड केल्या. चला बॅट्समन पाठवा. फिल्डिंग टीम आता पूर्ण रेडी झालेली आहे. आपण बॅट्समन अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. प्रत्येक खेळाडू आपल्या जागेवरती येथे नक्कीच स्थिर आहे, लागलेला आहे. चला बॅट्समन जरा स्पीडअप करा. 98 धावा येथे 30 चेंडूंच्या खेळामध्ये पूर्ण करायचे आहेत. गेल्या मोसमामध्ये, गेल्या पर्वामध्ये एकूण 94 धावा सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. जंजिरा पॉइंट खारंबोली या संघाने येथे मात्र ती सर्वोच्च धावसंख्या बनवली होती. तो येथे मात्र या दमदार आमदार प्रीमियर लीग मधला रेकॉर्ड येथे मात्र या मॅचमध्ये मोडीत काढलाय. 17 चेंडूमध्ये त्याच मॅचमध्ये हुसेन टाके, मॅन फ्रॉम शिग्रा यांनी 17 चेंडूमध्ये 73 धावांची काय ती खेळी साकारली होती. जबरदस्त फलंदाजी त्याने केली होती. पाहूया 98 धावा इथे चेस करायच्या आहेत. पहिल्यापासून येथे मात्र अटॅकवरती भर द्यावा लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जोहान्सबर्गच्या मैदानावरती 2006 साली मार्च महिन्यामध्ये तो सामना रंगला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका 434 धावा चेस करायच्या होत्या आणि 434 धावा चेस करत असताना काय ती सलामी दिली होती. पहिल्या षटकामध्ये येथे पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर ग्रॅम स्मिथ आणि हर्षल गिब्स याने ती काय सुरुवात केली होती आणि 434 धावांचा रतीब येथे तो पूर्ण केला होता. कारण हाय स्कोरिंग सामन्यामध्ये आपण स्वतःहून बॅकफुटला यायचं नसतं. कॅल्क्युलेशनने तुम्ही जर खेळलात तर नक्कीच या धावा सुद्धा पूर्ण होऊ शकतात. क्रिकेटमध्ये बरेचसे रेकॉर्ड होत असतात, रेकॉर्ड तुटत असतात. या मॅचमध्ये तो रेकॉर्ड येथे तोडला जाणार का? 98 धावा इथे चेस केल्या जाणार का? यश, क्रिकेटमधलं हे द्वंद्व आपण मैदानावरती नेहमी पाहत असतो. कधी गोलंदाज सरस ठरत असतात, कधी फलंदाज सरस ठरत असतात. कधी गोलंदाजाचा दिवस असतो तर कधी फलंदाजाचा दिवस असतो. काहीने दिवस गाजवलेला असतो तर काही दिवस गाजवणार असतात. कारण क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय तलवार क्रिकेट मैदानावरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 दुसरा दिवस रात्रचा हा खेळ आपण मैदानावरती अनुभवतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे ऋषिकेश राऊत, तर त्याच्या जोडीला आलेला फलंदाज आपण पाहतोय दीपक बेंद्रे. ईट का जवाब पत्थर से येथे द्यावा लागणार आहे. जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे. चेंडू बॅटचं हे युद्ध सामन्याला सुरुवात होते. आकाश तवसाळकर पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागलाय. वाईडिश मिड विकेट काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. यश 98 धावा चेस करायच्या आहेत. दीपक आणि ऋषिकेश हे मैदानावरती कामगिरी कशा प्रकारे करतील काय वाटतं तुला या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून? जरूर एका बाजूला जर आपण विचार केला, जेव्हा ऋषिकेश राऊत मैदानावरती उतरला
स्वतः संघाचा कॅप्टन आहे आणि अशा वेळेस एक फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला दीपक बेंद्रेविषयी बोलूयात. दीपक बेंद्रे सरळ बॅटने सुद्धा खेळतो, उलटे फटके सुद्धा तुम्हाला बघायला कदाचित मिळतील. त्या ठिकाणी आकाश तवसाळकर बॉलिंग मार्कवरती, तर या चेंडूवरती बघा मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. डायरेक्ट हिट जर आला असताना या ठिकाणी सौरभ तर महत्वाची विकेट, महत्वाचा गडी या ठिकाणी गारद झाला असता. ऋषिकेश राऊत या मॅचमध्ये स्वतःला किंबहुना आपल्या संघासाठी कशा पद्धतीने लढतोय हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल, कारण आतापर्यंत 98 धावा, इट्स अन अ बिग टोटल. आज सर्व जर आपण बघितले उच्चांक धावसंख्येचे रेकॉर्ड मोडीत काढले आणि आज 98 धावा, 97 धावा बनवल्या, 98 धावा समोरच्या संघासमोर टार्गेट ठेवलं. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र या ठिकाणी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू गेला. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत येईल की हा चेंडू या ठिकाणी अवांतर घोषित केला गेला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाश तवसाळकर, जेव्हा या सामन्यामध्ये आपण बघितलं ना तर बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणूयात, कारण रेवदंडा किंबहुना तेरोंडा युगामध्ये एक जबरदस्त गेम प्ले नेहमी दाखवत असतो आकाश तवसाळकर. आणि अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये ज्याच्या बॅटिंगने अनेक मैदानं त्याने गाजवली, ज्याने अनेक मैदानांवरती टेक्निकली स्किल्स पटके दाखवले, असा ऋषिकेश राऊत जेव्हा मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय ना, 98 धावांचं हे आव्हान आहे, 30 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तवसाळकर, पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले जेव्हा तेव्हा या धावा मैदानावरती सौरभ उभारल्या पाहिजेत. किंबहुना या सामन्यामध्ये सुरुवात करत असतानाच आक्रमकपणे सुरुवात करावी लागेल आणि ते या ठिकाणी करून दाखवावं लागेल. मात्र पुन्हा एकदा बघा, चेंडू पडल्यानंतर जेव्हा ही मातीची खेळपट्टी आहे ना, चेंडू पडल्यानंतर काही वेळा उसळतोय, काही वेळा हा चेंडू जर आपण बघितला तर खाली थांबला होता. त्यानंतर मात्र ऋषिकेश राऊत या ठिकाणी निस्तब्ध होता, चारी मुंड्या चित त्याला केलं गेलं. आकाश तवसळकरचे इरादे आणखी मजबूत झाले आणि पुन्हा एकदा ऋषिकेश राऊतला विचार पाडण्यास सौरभ त्याने भाग पाडले पहिल्या षटक प्रगतीपथावरती. कारण लागोपाठ 2 चेंडू येथे डॉट आलेत, कारण 2 चेंडू डॉट आल्यानंतर गोलंदाजावरती गोलंदाजाचा वरती दबाव न होता येथे फलंदाजावरती दबाव येतोय. यावेळचा चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय, पाठवून दिलंय अगदी अप्रतिमरित्या मिडल ऑफ द बॅटचं कनेक्शन. चेंडू येईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती सन्माननीय दमदार आमदार यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. किंबहुना आपण ही स्पर्धा बघतो ना, फार मोठं यश या स्पर्धेला मिळत आहे. अनेक जणांनी त्यांच्या पाठीमागे नक्कीच एक विश्वास व्यक्त केला. अलिबाग मुरुड रोह्याचे सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. शुभ आगमन आपण म्हणूयात व्यासपीठावरती. काल आपण बघितलं आमदारांची वर्णी पाहायला मिळाली होती. यावेळेचा चेंडू बघूयात, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, अलॉंग दी कार्पेट खेळत आहे. धावा मैदानावरती बनवायच्या त्या म्हणजेच 98 रन रिक्वायर्ड. 30 चेंडूंचा खेळ आपण पाहिला होता. पहिलं षटक या ठिकाणी संपलं, जेथे धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा या ठिकाणी आल्या सौरभ. तर अजूनही 24 चेंडू येणं बाकी आहेत. या मॅचमध्ये जर जिंकायचं ना तर मात्र तुम्हाला आता या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल, स्वतःला सांगावं लागेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा मैदानावरती येत आहेत, त्या म्हणजेच 10 धावा. अजूनही 88 मान्यवरांची मांदियाळी बघा, ज्या ठिकाणी आपण बघतो त्यांच्या समन्वयक साधत असताना अनेक त्यांचे साथीदार त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच त्यांच्या संवेद असतात. आणि जेव्हा आपण MD फाउंडेशन बघतो ना सौरभ, एक फार मोठी टीम त्यांच्या पाठीमागे असते, किंबहुना वर्क करत असते. साहेब त्यांना या ठिकाणी मार्गदर्शक भूमिकेमध्ये असतात. पण जेव्हा ही स्पर्धा आपण बघतोय, मैदानासाठी केलेली मेहनत असेल, किंबहुना जे प्रत्येक स्टँडची जी कोणाची आयडिया आहे ना, ते मला खूप आवडलं. कारण आज आपण बघितलं अलिबाग, नवगाव किंबहुना तेरोंडा या पूर्णतः विभागामध्ये असतील एक खेळणारे लेजेंडरी क्रिकेटर प्रत्येकाचं नाव या स्टँडला देण्यात आलं. आणि त्यांची नावं जेव्हा आम्ही बघतो तिथे जेव्हा चेंडू जातोय ना, तेव्हा सुद्धा त्यांचा एक गुणगौरव, त्यांची आठवण या ठिकाणी प्रत्येक वेळेस सौरभ आपल्याला मिळते. काय वाटतं? खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, चांगली आयडिया आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या स्टँडची नावाची आपण बॅनर्स पाहत असतो, परंतु येथे मात्र आपल्याच विभागातील टेनिस क्रिकेटमधले लेजेंडरी क्रिकेटपटू यांची नावं आपण या स्टँडला देण्यात आलेली आहे.
खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचं सुद्धा मी कौतुक करेन. वळतोय सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात. 20-20.25 ची सरासरी येथे पूर्ण करायची आहे. म्हणजे जवळपास 10 धावांनी येथे मात्र पहिल्या षटकामध्ये संघ पिछाडीवरती आहे. आता मात्र थोडंसं अटॅकवरती नव्हे, गिअर टॉपचा टाकावा लागणार आहे. 5व्या-6व्या गिअरमध्येच येथे मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. भरोशाचा गोलंदाज प्रज्वल ठाकूर येथे गोलंदाजीसाठी येतोय. मागील मॅचमध्ये 3 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. तोच प्रज्वल येथे गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपला थोडेसे शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर अगदी विकेटला चिपकून विकेट किपिंग करतायत कमलाकर दादले यांच्या इथे मात्र दस्त्यामध्ये चेंडू येथे मात्र अडवला जातोय. चेंडू डॉट येतोय. डॉट बॉलने इथे या षटकाची सुरुवात झाली. 98 धावं येथे पूर्ण करायचे आहे. टार्गेट मोठा आहे. मोठ्या टार्गेटचा पाठलाग येथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका येतोय. दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 षटकार. विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्तीवाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या स्पर्धेमध्ये जर दावा चेस झाला ना, सन्माननीय राजाबाई केन यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आलेत. या दावा जर चेस झाला तर ते 5,000 रुपये चेसिंग करणाऱ्या संघाला मिळतील. आधी सुद्धा त्यांनी 10,000 रुपये या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं जेव्हा 80+ धावा मैदानावरती बनल्या होत्या. हे दिलदार व्यक्तिमत्व आपण बघत आहोत. मग एका बाजूला सन्मान्य ॲडव्होकेट महेशजी मोहिते, त्यांच्या बाजूला सन्मान्य आमदार महेंद्रजी दळवी, आणि त्यानंतर मात्र राजाबाई केन. त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती सुद्धा बघायला मिळाली. टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून ते चित्र आपण बघितलं. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की अलिबाग, मुरुड आणि रोह्यामध्ये हे 3 जेव्हा एकत्रितरित्या काम करतात ना, पूर्णतः हे भविष्य आपल्या तालुक्यांचं फार मोठं उज्ज्वल आहे. या दरम्यानचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, फिल इन द ब्लँक्स. चेंडू सीमारेषा पार येतोय. दमदार आमदार असरदार चौकार. नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर. यश आपण जर पाहिलं आता मात्र फ्लड लाईट्स चालू झालेले आहेत. आता थोडंसं आव्हान फलंदाजासमोर सुद्धा असणार आहे. या फ्लड लाईटच्या खेळामध्ये मैदानावरती यावेळेला ऋषिकेश राऊतने खेळलेला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचते 21 वरती. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. माफ करा, नंदुशेठ पाटील यांच्याकडून हे 5,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. चेस करणाऱ्या टीमला ते 5,000 पारितोषिक मिळेल. जर डिफेंड केल्या तर नक्कीच प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच राजाबाई केनी टायगर्स हेमनगर या संघाला ते पारितोषिक दिलं जाईल. प्रज्वल. दीपक बेंद्रे ऑफ स्टंपला शफल होऊन गुडघा टेकून येथे खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आणि बॅटचा येथे मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. अगदी प्री प्लॅनिंग स्ट्रोक खेळण्याचा यश हा प्रयत्न होता. ऑस्ट्रमला थोडेसे फलंदाज शफल झाले. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न बाउन्स येथे मिळतोय. चांगली गोलंदाजी येथे म्हणावी लागेल प्रज्वलची. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. खेळण्याच्या कक्षेमधला चेंडू होता असं पंच सांगतायत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 21 धावा धावफलकावरती. 98 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांकडून येथे मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी येथे मैदानावरती पाहायला मिळते. जरूर मात्र आपण सौरभ बघितलं ना, 2 षटके या ठिकाणी जेव्हा आलीत, 21 धावा धावफलकावरती बनल्यात. 98 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्या पद्धतीने आता फ्लड जेव्हा या ठिकाणी भेटल्यात ना, असं वाटतं की अब आएगा असली मजा. त्या ठिकाणी तार आपल्याला बघायला मिळत आहे. संघ मालकांसाठी काय जबरदस्त सुवर्ण संधी असेल. जेव्हा प्रत्येक संघ मालकाला असं वाटतं की या तारमधून आपल्या सर्व प्लेयर्सला घेऊन जावं, तो राऊंड देखील कदाचित या मैदानावरती सुद्धा होईल जेव्हा या स्पर्धेची फायनल असेल. आणि खऱ्या अर्थानं इतकं मोठं पारदर्शक अलिबागमध्ये कधी मी बघितलं नव्हतं. मात्र संघ मालकांसाठी आज आपण बघितलं तर थार कार या ठिकाणी देण्यात येईल. तर षटक क्रमांक 3 जेव्हा येतं ना, चॅलेंजिंग ओव्हर आपण म्हणूयात, जिथे तुम्हाला 10 धावा बनवायच्या, तुम्हाला 5 धावा बोनस बेनिफिट मिळतील. आणि जेव्हा तुम्ही 10 पेक्षा कमी धावा बनवाल तेव्हा 5 धावांचं नुकसान तुम्हाला सोसावं लागेल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क आहे तर इश्क आहे. आणि ते मैदानावरती सुद्धा बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आकाश तौसाळकर बॅटिंग करण्यासाठी
आपण बघत आहोत तो म्हणजेच ऋषिकेश राऊतला यावेळेचा फटका बघा. या ठिकाणी आपण बघितलं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट खेळला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत मात्र धावफलकावरती धाव या ठिकाणी 1 मिळाली. स्ट्राईक रोटेट केले गेले आणि धावा बनतायत त्या म्हणजेच 22 रन्स. 98 धावांचं मोठं टार्गेट हे खऱ्या अर्थानं दबावाचं कारण ठरलंय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फलंदाजांकडून थोडीशी कामगिरी जी अपेक्षित होती ती अपेक्षित कामगिरी मात्र होताना दिसत नाहीये. हार्ड लेनची गोलंदाजी आकाश तवसाळकर अगदी अप्रतिम गोलंदाजी करत असताना शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीची गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय विकेटवरची थोडीशी माती उडते कारण गोलंदाजाला इथे मात्र ही विकेट मदतनीस होताना दिसते. कारण मागील मॅचमध्ये सुद्धा राजाबाईक आणि टायगर हेमनगर संघाच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं घवघवीत अशी गोलंदाजीमध्ये कामगिरी केली होती. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. वैभव कांबळे चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सौरभ जर आपण विचार केला ना तर फलंदाची मानसिकता यावेळेस काय असावी. ऋषिकेश राऊत आहे. कोणत्याही क्षणी तू म्हटल्याप्रमाणे गिअर चेंज करू शकतो आणि जोपर्यंत ऋषिकेश राऊत मैदानावरती थांबेल ना मला असं वाटतं की मॅच बदलू शकेल. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तवसाळकर आलाय आणि त्याच पद्धतीनं यावेळेचा फटका मैदानावरती केलंय एक्झिक्युशन. वैभव कांबळे त्या ठिकाणी चेंडू खाली आलाय आणि अप्रतिम दर्जाचा कॅच त्याने मैदानावरती पकडलाय. कॅच ऑफ द डे. कम ऑन डीजे मास्टर. विकेट डाऊन. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. लगेच स्प्रे मैदानावरती पाठवायचा. चला मेडिकिट इथे आपण बघतोय ना प्रथमोपचार केंद्र म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच काही झाल्यानंतर लगेच प्रथमोपचार केले जातील अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच बघत आहे. एका बाजूला टॉस विकेट त्यानंतर टॉस वगैरे आणि मध्ये प्रथमोपचार म्हणजे सर्वता आपण जर विचार केला ना सौरभ तर सामन्यांप्रती खेळाडूप्रती असणारं प्रेम हे दिसून येतं. कोणती इजा झाल्यानंतर लगेच प्रथमोपचार मिळणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि या बऱ्याच गोष्टींचा विचार जेव्हा कोर कमिटी टीम करत असते ना तर नक्कीच या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आता 14 चेंडू बाकी आहेत. 75 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी आपण जर पाहिला सामना एकतर्फी होत चाललाय. कुठेतरी असं वाटते की ऋषिकेश राऊत जोपर्यंत मैदानावरती होता मात्र ही विकेट या ठिकाणी मिळवली ना सामन्यामध्ये आलेली विकेट आकाश तवसाळकरला एक महत्त्वाची विकेट मिळाली. जेव्हा षटक क्रमांक दिसतं प्रगतीपथावरती 50-50 षटक आपण जर पाहिलं तर षटकामध्ये 10 धावा तुम्हाला बनवायच्यात. 10 बनवल्यात तर तुमच्या 5 धावा प्लस होतील अन्यथा मायनस होतील. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहतोय रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मॅन ऑफ द सिरीजसाठी हे पारितोषिक दिलं जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा यामाहा कंपनीची FZS ही आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा तीच बाईक दिली जाणार आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणजेच इमर्जिंग प्लेयर याला सुद्धा इथे बाईक दिली जाणार आहे. खऱ्या अर्थानं आमदार साहेबा यांचं मी कौतुक करेन कारण इथे मोठी मोठी पारितोषिकं या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी, खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं एक सुंदर असं व्यासपीठ. कारण याच मोठ्या मोठ्या स्पर्धेंमधून खऱ्या अर्थानं खेळाडू घडत असतात आणि खेळाडू खऱ्या अर्थानं चमकत असतात आणि ते खऱ्या अर्थानं मोठ्या मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा खेळत असतात. यंदाच्या वर्षी आपण जर पाहिलं तर आर्यन खारकरसारखा एक खेळाडू जो अंडर 19 मधून आपण जर पाहिलं तर हैदराबाद या संघाकडून ISPL खेळताना आपण पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहूया या चेंडूवरती विकेट गेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय शुभम पाटील मॅन फ्रॉम कुरुळ. शुभम पाटील सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. या मोसमामध्ये NSC खानाव या संघाकडून या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं मालिकावीर म्हणून त्याला होंडा शाईन इथे मिळाली होती, बाईक मिळाली होती. केतन म्हात्रेला खऱ्या अर्थानं तो शुभम पाटील फॉलो करत असतो. त्याचा आवडता खेळाडू सुद्धा केतन म्हात्रे आहे. तत्पूर्वी पाहूया आकाश तवसाळकर गोलंदाजी करतोय. शुभमने खेळलेला फटका पुलचा फटका सक्सेसफुली फटका बॅटची इथे मात्र लिडिंग एज लागली आहे. कमलाकर दादलेने ते झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट आकाश तवसाळकरने मिळवली आहे. फलंदाज शुभम बाद. हे दमदार प्रीमियर लीग
तर सौरभ आपण बघितलं ना, तिसरं षटक मैदानावरती आलं. चॅलेंजिंग हे षटक आपण बघूया, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 2 एकेरी धावा, 2 विकेट आल्या. आणि आता मात्र जर विचार केला तर जेव्हा एक चेंडू बाकी आहे ना, जेव्हा तुम्हाला 8 धावा बनवायचे आहेत, या ठिकाणी थोडंसं इम्पॉसिबल म्हणेन. मात्र एखादा बिमर आला, त्याच्यावरती षटकार मारला गेला तर मॅचमध्ये त्या 10 धावा सुद्धा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र आज पण विचार केला तर आतापर्यंत सुरू असणारी ही गोलंदाजी आकाश तवसाळकरने करून दाखवलं की आतापर्यंत त्याला जे नावलौकिक मिळालंय ना, ते नक्कीच त्याने ते टिकवलंय. आतापर्यंत केलेली ही चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी असेल. फ्लड लाईटमध्ये या ठिकाणी खेळण्याची वेगळी अनुभूती आहे. प्रेक्षकांची आता गर्दी वाटते. प्रत्येक स्टँडमध्ये आपण बघत आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तवसाळकर. तर या चेंडूवरती बघा, चेंडू जर आपण बघितला ना, काही इंचेस नाही या ठिकाणी लेगस्टिकला सोडून जाणार होता असं मी म्हणेन. किंबहुना या ठिकाणी आपण रिॲक्शन बघितल्या बॉलरच्या सुद्धा, यष्टी उडवली असती. किंबहुना मी म्हणेन की हा चेंडू थोडासा बाजूला राहिला. धावफलकावरती अतिरिक्त धाव आली. धावा 24 बनल्यात. पुन्हा एकदा आकाश तवसाळकर बॉलिंग ट्रॅकवरती. फटका खेळलाय समोरच्या दिशेला, तिथे आहे क्षेत्ररक्षक. त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू आकाश तवसाळकरला या ठिकाणी मिळते आणखीन एक सफलता. कमॉन डीजे मास्टर, विकेट डाऊन. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही महेंद्र दळवींच्या तोडीचा. धावसंख्या येथे मात्र 24 धावा धावफलकावरती लागली आहे. तिसरं षटक हे चॅलेंज षटक होतं. त्या चॅलेंज षटकामध्ये येथे मात्र 10 धावा येथे मात्र बनवता आलेलं नाहीये. येथे मात्र स्कोर कमी होईल. 24 मधून 5 धावा इथे वजा केल्या जातील. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र सामना खूपच कठीण अवस्थेमध्ये येऊन बनलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र करणं गरजेचं होतं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये येथे मात्र ती चांगली बॅटिंग झालेली नाहीये आणि तोच दबाव येथे तिसऱ्या षटकामध्ये आकाश तवसाळकरने आपल्या गोलंदाजीतून दाखवून दिला. येथे विकेट्स प्राप्त केल्या. वैभव कांबळे पहिल्या चेंडूवरती दीपकने येथे मात्र उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अबाध गरज. सौरभ, आधी आपण बघितलं ना, चॅलेंजिंग षटकामध्ये धावा आल्या असत्या तर मी म्हणेन की या मॅच मध्ये अजूनही काही षटकार पाहायला मिळेल तर मजा येईल. मात्र आतापर्यंत दीपक बेनरे शांत होता. ही वादळाची शांतता नाही आहे असं मनामध्ये प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. त्याने दाखवून दिले, या चेंडूवरती प्रहार केलाय, 6 धावा वसूल केल्यात. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना तर वीर म्हणजेच या स्पर्धेमध्ये वीर दमदार आमदार या अनुषंगाने जेव्हा आपण नाव घेतो ना ऑन स्क्रीन वरती, त्याला सुद्धा आपण बघितलं होतं. धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर 26 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 1 धाव मैदानावरती अर्जित केली. 27 बनतात. षटक चौथा आलाय. एकतर्फीपणा या सामन्यामध्ये वाढलाय. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्यात. 10 चेंडूमध्ये आता मात्र 72 धावा बनवायच्या आहेत. खूपच कठीण आव्हान असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला तरी त्या धावा पूर्ण होणं येथे मात्र कठीण काम असणार आहे. बघूया सुजय पावशे ते फलंदाजीसाठी आलाय. यावेळचा चेंडू फुल टॉस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फलंदाज मिस झालेत. विकेट कीपर येत नाही. येथे मात्र चेंडूला बॉडी कव्हर केलंय. चेंडू डॉट येईल. 9 चेंडूंमध्ये अजून 72 धावा पूर्ण करायच्या आहेत. यश सामन्यामध्ये येथे मात्र एकतर्फीपणा पाहायला मिळतोय. संघ येथे मात्र आगेकूच करताना दिसतोय. राजाभाई केणी टायगर्स हेमनगर हा संघ सुपर 16 मध्ये येथे मात्र संघ दाखल होईल. तत्पूर्वी येथे मात्र चांगली गोलंदाजी येथे आकाश तवसाळकरची मागील षटकामधील आपण गोलंदाजी पाहिली. ओव्हर हॅट्रिक त्याने सादर केली आहे. कर्णधार कसा असावा याचं एक उत्तम स्क्रीनवरती आपण पाहतोय. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी, दमदार आमदार. तत्पूर्वी येथे मात्र एक चांगला फटका, लॉफ्टेड फटका येतोय. चेंडू जाईल वाईडेश मिड विकेट काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येईल. दमदार आमदार. षटकार. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा.
मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. थँक्यू सो मच. वैभव कांबळेवरती बघा आता मात्र आक्रमण केले. दीपक बिंद्रेच्या बॅट मधनं षटकार आलेत. पुन्हा एकदा यावेळेचा सबमरीन होता. चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं डुबकी मारून खाली थांबला होता आणि मातीच्या या खेळपट्टीवरती सुद्धा जे द्वंद्व आपण बघतोय ना या चेंडूवरती धाव मैदानावरती येत नाही. किंबहुना या ठिकाणी काही छायाचित्र टिपली जातात. सन्माननीय दमदार आमदार मनीष शेटजी दळवी, त्यानंतर तिथे आपण बघतोय बाजूला त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांचे जावई आहेत, त्यांची मुलगी आहे. हा पूर्णतः परिवार जेव्हा एकत्रित आपल्याला बघायला मिळतो ना, मी असं म्हणेन की दुनियामधली कोणतीही गोष्ट आपल्या परिवारापेक्षा मोठी नसते. आणि जेव्हा आपला परिवार आपल्या सोबत असतो ना तेव्हाच आपण काहीतरी मोठं करू शकतो. किंबहुना ते फार मोठं पाठबळ आपल्या पाठीशी असावं लागतं. सौरभ, या मॅचमध्ये आता एकतर्फीपणा वाढला. किंबहुना आपण बघितलं तर षटक क्रमांक 4 जिथे गोलंदाजी करण्यासाठी वैभव आला होता त्याच्यावरती दीपक बेंद्रेने आपला बॅटिंगमधला क्लास दाखवला. मात्र कुठेतरी मी म्हणेन की दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त असं म्हणावं लागेल. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी प्राचारित केलं गेलंय तो म्हणजेच जयेश शेरकरला षटक 5वं येते येईल. 5वं षटक मैदानावरती टाकण्यासाठी जयेश आला. केतन शेरकर मैदानावरती उतरला. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन रेडी आहे. त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडूला आउट ऑफ दी पार्क या ठिकाणी भिरकावून दिलाय. चेंडू जाईल महेंद्र म्हात्रे स्टँड मध्ये सीमारेषा पार. षटकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद. सुजय पावशेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 39 धावा धावफलकावरती. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता दिसतंय. यावेळीचा फटका अगदी पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला मारलाय तोपर्यंत एकच धाव धावफलकावरती मिळेल. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 अनेक नामवंत स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाहायला मिळाल्यात. त्यातीलच एक सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. विजेत्या संघ मालकास मिळणारी खऱ्या अर्थानं महिंद्रा कंपनीची थार ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधलं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. दीपक उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतायत. सोमवारी सुद्धा क्रिकेट शौकीनांसाठी सुद्धा एक मोठी पर्वणी आपल्याला या तलवार क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू आपण या तलवार क्रिकेट मैदानावरती पाहणार आहोत. याची देही याची डोळा येथे मैदानावरती त्यांचा खेळ आपण मैदानावरती पाहायला मिळणार आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थानं संपूर्ण श्रेय जात आहे ते सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांना. कारण अनेक नामवंत खेळाडू येथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येथे मात्र खेळाचा थोडासा फलंदाज आनंद घेताना दिसत आहेत. कारण सामना येथे खूपच निसटता गेलेला आहे. सामन्यामध्ये येथे मात्र औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाज येथे मात्र थोडंसं इम्प्रुव्हेशन करण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत यश. सामना या ठिकाणी आपण बघितलं ना धावांचं ओझं बघायला मिळालं. मॅच